मला आज जरा करमना झाले. काय झाले? आज जरा जीव घाबरा घाबरा व्हायला लागलाय. अरे काय करायलाय? माणसाला पुढे काहीतरी धोका असेल तेव्हा ही टिव टिव करत्या असं तुम्ही माणसं म्हणत्या. आपल्याला एवढा त्रास होतो तर आबांना काय वाटत असेल? हॅलो जोशी, अहो तुम्हाला काय गरज होती लिस्ट पब्लिश करायची? हो करायची होती पब्लिश, अहो पण कालच साहेबांनी नवी लिस्ट बनवायला सांगितलं. स्वतः शिक्षण अधिकाऱ्याशी बोलले आणि तुम्ही गडबडीत आपली लिस्ट जाहीर केली. अहो किमान तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तरी खिशात घालायचं होतं जोशी. अहो तुम्ही तुमच्या नावाचं काय घेऊन बसलायत? अहो इथं मला माझं काय होईल त्याची काळजी लागली. एक काम करा, सगळ्या फाईल्स घेऊन फार्म हाऊसवर भेटा. आता कधी काय घडेल सांगता येणार नाही. आज एक समोर आलाय, उद्या 100 येतील. उद्या भेटायचं लक्षात राहू द्या. ठेवतो. हा आबा राहणार रे, तुम्ही झालं गेलं इसरा आणि निवांत राहा. आबा तुमच्यावर असले आळ व्हायले मग निवांत कसं राहणार? अरे पण मी काय खोटी केलीच नाही तर मी घाबरायचं कशाला? घाबरत नाही आबा, पण तुम्ही एवढं समजांची प्रामाणिकपणे सेवा करता आणि तुमच्यावर असले आळ कानाला सहन होत नाही हो. अरे पण जे खोट आहे ते सिद्ध होणारच आहे की. बघ अरे राजकारण म्हणल्यानंतर या गोष्टी होत असत्या. आजपर्यंत माझ्यावर कधी आलं नाही, ते आता आलं. त्या टेन्शन काय घ्यायचं? समधीकडे टीव्हीवर आणि ह्याच चर्चा व्हायला मग टेन्शन येणार की जरा. अरे टेन्शन घेऊन आळ जाणार आहे होय? राहणार तू, घरातले समधे अख्खं गाव माझ्या बरोबर म्हणल्यानंतर मी कशाला काळजी करू? आणि तू बी काळजी करायचं सोडून दे. आबा आम्हाला समजा गावाला तुमचा प्रामाणिकपणा माहित आहे, आता समजा जगाला तुमचा प्रामाणिकपणा दावून देऊ. अरे माझ्यावर झालेले समधे आरोप खोटे ते सिद्ध झाल्यानंतर ते होईलच की. नाही आबा, आपण ते सिद्ध करू. काळजी करू नकोस, जे खरंय ते सिद्ध होईलच. अरे आज काय झालंय ते इसरा. उद्याचा दिवस चांगलाच येणार आहे याच्यावर विश्वास ठेवा. होय आबा,
उद्याचा दिवस चांगला घेऊनच आहे ना. देवा देवा आमच्या सासऱ्यांना या संकटातनं मोकळं कर रे देवा. देवा का आम्हाला अशी शिक्षा दिल्यास तू. श्रीपती पेपर घेऊन ये. तू आम्हाला अशी शिक्षा दिल्यास आता आम्ही तुला शिक्षा देणार पाण्यात ठेवून. जवळ आमचं सासरा या संकटातनं मोकळं होत नाही तवर तुला असंच पाण्यात ठेवणार. साहेब तुम्ही का आलासा खाली. हे काय आता झालं. तुम्ही थांबा मी चहा घेऊन येते. आम्ही सांगितलं तसं निवद तयार केलाय. निवत वय देवाला धावायचंय. आता जवळ मामांजी सुटत नाहीत तवर देव पाण्यात आणि आम्ही देवासमोर निवद दाऊ पूजा करू काय बी करू पण मामांजींवरच हे इग्न टाळायला पाहिजे बघा. लय कडक साकडं घालणार आहे आम्ही देवाकडं. हो त्याची काय गरज नाही. आम्ही काय केलं नाही तर विघ्न कशाला येईल. मामांजी अहो असं कसं म्हणतासा तुम्ही. तुमच्यावर एवढं मोठं इग्न आलंय आणि आम्ही बस नाही बोललात. हे बघा एकदाच सांगतो नेहमी सारखं राहा. काही झालेलं नाही त्या होणार बी नाही. का तुम्हाला आणि सगळ्यांना सांगतो नेहमी सारखी समधी कामं करत राहा. हो तुम्ही जा ते देव पाण्यातून बाहेर काढा. आबा जोर झाला हो. राणा नाही म्हणजे तो चहा घेणार नाही पण नाश्ता तरी केलाय का. ते अजून जरा डिस्टर्ब. हाऊ जाऊ बाई. आताच मामांजींनी कडक मध्ये सांगितलंय कुणी बी काही काळजी करायची नाही. जणू काही झालंच नाही असं पहिल्यासारखं समध्यांनी वागायचं. तेव्हा तुम्ही अजिबात काही टेन्शन घेऊ नकासा. नेहमी कसं तुम्ही मामांजींकडनं पेपर मधल्या बातम्या ऐकता का नाही तसं आज बी ऐका. आलो. अरे देवा अहो हे टेन्शन मध्ये असलं का नाही हे असं होतंय बघा काही नाही म्हणजे आज पेपर वाचून धावणं आणि ऐकणं तेवढं सोपं नाही. नेहमी सारख्या बातम्या नाहीत हे ध्यानातच नाही आलं बघा आमच्या. पेपरवाले बी का नाही याला तर काही डोसकच नसतंय बघा. आपण काय लिहितोय कुणाबद्दल लिहितोय काय पडलेलीच नाही असती तर. लई बेकार बेकार लिहलंय बघा मामांजी. ते दरोडा घालत्यात खुन करत्यात त्यांच्या लाईनीत नेऊन ठेवलंय तुम्हाला तर.
अंजली, आजपासून शाळेत जाणारच ना? हो पण नको, हे प्रकरण शांत होऊ दे, मग जाते. काय झालं? सासऱ्यावर आरोप झाले म्हणून शाळेला जायची लाज वाटते होय? अहो नाही आबा, असं काही नाहीये. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्या हातून एका रुपयाचा सुद्धा भ्रष्टाचार होणार नाही. मग आजपासून शाळेला जायचं आणि घरातल्या सगळ्यांनी रोजच्यासारखी कामं करायची. ए, अंजली आजपासून शाळेत जाणार आहे, तिला सोडायला तू जायचंय. का रे, तालमीत नाही गेलास? नाही ते मी काय रे, हे बघा, सगळ्यांना सांगतोय, समद्यांनी आपापली कामं करत राहा, काही झालं नाही असं समजा, कळलं का? चला उठा, चला जा कामाला, चल जा, तू शाळेत जा. ए, तू जा तुझ्या कामाला, चला निघा. चंदा चंदा चंदा, तुला सांगतो, तुझ्या त्या मॅडमचं तोंड तू बघायला पाहिजे होतं. कळ भोंगार झालतं का नाही? साहेब, तुम्ही कायमच असं करतासा बघा. मज्जा होणार होती तर मला आधीच का नाही सांगितलं? मी आम्ही बघितली असते की त्यांची तोंड. चंदे, तू नका काळजी करू, हे समजा आता असं रोजच होणार आहे बघ. कालच्या पेक्षा आज प्रकरण ज्यादा तापलं होतं आणि आजच्या पेक्षा उद्या तापणार आहे. या समद्यांची तोंड असली काळी होणार आहेत का नाही, ते डांबर कोळसा बरा असं म्हणायचा टाइम येणार आहे. पर ताईसाहेब, खरंच असं होईल? अगं असंच होणार आहे. आज पहाटे उठून आम्ही पहिला पेपर वाचला. तुला सांगतो, त्या पेपर वाल्यानं असलं भारी भारी काय काय लिहिलंय का नाही. अगं असली पिस काढल्यात त्या म्हाताऱ्याची, काय सांगू तुला चंदे. आमसने तर का नाही त्याला राखीच बांधू वाटायला बघ. एवढा असं जवळचा भाऊ वाटायला आमसने तो. म्हणजे दुसऱ्या पेपरवाल्या भावांनी बी असंच काहीतरी लिहिलं असेल काय? आणि मग समजा पेपर मध्ये त्या म्हाताऱ्याची अशीच बदनामी झाली असणार आहे. बर ताईसाहेब, लय बी खुश होऊ नका सा. आवो, उद्या काही भलत असेल तर झालं तर या समद्यांबरोबर तुम्ही बी रस्त्यावर येशीला. ए, खुळीस काय ग तू? हा, लईत लई काय होईल तर त्या म्हाताऱ्याचं मंत्रीपद जाईल. जाऊ दे, पण रुबाब जायला पाहिजे. आमच्या मम्मीचा अपमान केलाय ना त्यानं, त्याचं फळ त्याला मिळायलाच पाहिजे लवकरात लवकर. म्हणजे शेजारी मेला तरी बी चालेल, पण आपल्या घरात दिवाळी झाली पाहिजे हे माहित होतं. पण हिथं तर आपल्याच घरातला मेला तरी बी चालेल, पण माझी दिवाळी मात्र झाली पाहिजे. असं वागायला असं की ताईसाहेब तुम्ही? याला म्हणतात नंदिता स्टाईल. नाही, तुझ्यासारख्या आडानीला ते नाही कळायचे चंदे. बरं ऐक, आज आम्ही लई खुश आहे, तबा उगा काय तर वाईट साईड बोलून उगा आमचा मूड खराब करू नका. जा, चहा घेऊन ये आमच्यासाठी. दिवसभर आज आमचं तोंड गोड राहिलं पाहिजे. हा, जा. मग ताईसाहेब, मी गोदाकासनी शिरा बनवाय सांगू? कालपासून का नाही मला शिरा लई खावंसं वाटायलंय. ए चंदे, तुझ्या डोसक्यात का नाही खरंच खरंच लई मोठा फॉल्ट आहे बघ. अगं घरात एवढं टेन्शन असताना शिरा बनवायला सांगितलं, चपलं हानत्याल तुला. हा, पण टेन्शन मध्ये चहा प्यायला तर चालतं. जा, जरा मस्तपैकी गोड चहा करून आण आमच्यासाठी. तर आम्ही आमच्या मम्मीला फोन करतो, गोड बातमी सांगतो. हा, जा जा. हॅलो, हा मम्मी. आबांना काय वाटत असेल हे मनात आलं तरी कसं तरी होते. हो ना, आजचं काही पेपर वाचताना तर मला जास्तच जाणवलं. आबांनी तुम्हाला पेपर वाचून धावला? नाही, आज आबांचीच बातमी होती पेपरात. आबा दाखवत नसले तरी त्यांना याचं नक्कीच वाईट वाटलं.
असणारच की. आजवर आबांनी प्रामाणिकपणाने काम केलं आणि आता अशा बातम्या समधीकडे. हा प्रश्न लवकरात लवकर सुटायला हवा. अनंता, प्रतापरावांच्यावरचे आरोप होत आहेत याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे अहो, प्रतापरावांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल? हो, आबा असं कधी बी करणार नाही. तुम्हाला कोणतरी चुकीची माहिती दिली आहे. हो, नाही म्हणजे आत्महत्येचा प्रकार नक्कीच चांगला नाही, पण यात आबांचा काहीच संबंध नाही. आबांवर आरोप का केला आम्हाला काहीच माहिती नाही. आणि मग एका माणसाने आरोप केला म्हणून तुम्ही सगळेजण आबांना आरोपी ठरवून मोकळे झालात. आधी खरं काय खोटं काय हे तपासून बघायला हवं ना. नाही, आरोप फक्त एका व्यक्तीचा नाही. कालची आत्महत्येची बातमी आल्यापासून किमान 50 जणांनी वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या विरुद्ध तक्रार केली. काय? होय, कोल्हापुरातून किमान 40 तक्रारी आल्यात. एक व्यक्ती खोटं बोलेल असं गृहीत धरू, पण बाकीच्या 50 काय? अहो नाही हो, हे समजा खोटे. हे प्रकरण जास्त चिघळत चाललंय आणि वेगवेगळ्या स्तरातून याचा निषेध होतोय. तुमचं याबद्दल काय मत आहे? अहो तुम्हाला एकदा सांगितलं ना, हे समजा खोटे म्हणून. अहो, तुम्ही जरा शांत व्हा. नाही, जे काही खरं असेल ते तुम्हाला लवकरात लवकर कळेल. पण तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल मॅडम? नाही, आम्हाला याच्यावर काहीच बोलायचं नाही. चला तुम्ही. चला. पण राणा, तुम्ही लक्ष पण देऊन. राणादा, आता वाड्यावर जाऊन प्रतापरावांचंच म्हणणं ऐकून घेऊ. चला. हो, हो, आपण वाड्यावर जाऊया काय परत? नाही, आबा शाळेत जा म्हणाले. पत्रकारांना आबा सांभाळते. चला चला चला. अहो पाठक गायकवाड बाई, अहो पाठक गायकवाड बाई, अहो 4थीचा वर्ग इकडे आहे तुमचा. सॉरी. बऱ्याच दिवसांनी शाळेत आलात ना, त्यामुळे मी समजू शकतो. हो, माझी परीक्षा संपली ना, आणि मी येते असं कळवलं होतं तुम्हाला. हो, माझ्या लक्षात आहे ना. आपण फोनवर बोललो होतो, तुमचा अर्जही आला होता. मी काय म्हणतो, कानावर आलं ते खरं आहे का? काय? नाही म्हणजे साहेबांनी पैसे. सर, आबा असं काही करतील असं वाटतंय तुम्हाला? अजिबात नाही, अजिबात नाही. म्हणजे साहेबांसारखा शुद्ध चारित्र्याचा निर्मळ माणूस मी उभ्या आयुष्यात पाहिलेला नाही. आबांवर जो आरोप केलाय तो खोटा आहे. अगदी बरोबर आहे, माझंही तेच म्हणणं आहे. पण काय, सगळीकडे ज्या बातम्या पसरल्यात ना, पेपरमध्ये छापून आलंय, हे सगळं दुर्लक्ष करून नाही ना चालत. म्हणजे म्हणजे मला फार काळजी वाटते हो. आताच वेगवेगळ्या संघटना निषेध व्यक्त करतायत आणि त्यांचे मेसेजेस सोशल मीडियावर फिरतायत. बघा, कॉपी पेस्ट करून मेसेज सगळ्यांना पाठवणं सोपं असतं, पण खरं काय खोटं काय हे आपण शिक्षकांनी तरी पडताळून बघितलं पाहिजे. हे असं बेजबाबदार वागून कसं झालं? बरोबर आहे तुमचं, पण आता आपल्या शिक्षक संघटनाही निषेध व्यक्त करायला लागलेत. या अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणं केव्हाही चांगलं. मी म्हणताय ते बरोबर आहे, पण आता साहेबांच्या अटकेची मागणी होते. त्यांच्यावर बऱ्याच केसेस लागतात. हे मला सहन होत नाही. आता मला सहन होत नाही. मी वर्गात जाऊ का? हो, वर्गावर जाते आणि काळजी घ्या. काळजी घ्या. चला.